75व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली आहे। 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेत। या यादीमध्ये 30 महिलांचा समावेश आहे। एकूण 132 पैकी महाराष्ट्रातील 12 मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळालेत। कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, सनदी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेत। व्यंकय्या नायडू आणि चिरंजीवी यांना पद्मविभूषण जाहीर झालाय, तर संगीतकार प्यारेलाल, मिथुन चक्रवर्तींना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। महाराष्ट्रातील मलखांब कोच, उदय देशपांडे यांनाही पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। अगदी कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी जागेमध्ये, पण शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार है। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आपण प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे आणि ते काम आज या शासनाने केलेलं आहे। म्हणजे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बरेच लोक त्यांच्या क्षेत्रात पारंगत असतात, तोच त्यांचा व्यवसाय असतो आणि ते त्यात काम करत असतात। माझा व्यवसाय वेगळा होता आणि ही माझी हॉबी होती, ही माझी पॅशन होती आणि त्याच्यामध्ये काम केल्यानंतर आज एवढ्या वर्षाने मला जो एक मान मिळालेला आहे, एक माझ्या खेळाला जी मान्यता मिळालेली आहे, त्याच्याबद्दल मी शासनाचा खूप खूप आभारी आहे।